हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। बेसन खांडवी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवलीही असेल आणि खाल्लीही असेल, परंतु आज आपण इन्स्टंट रवा खांडवी बनवणार आहोत। खायला खूपच टेस्टी असलेली ही रवा खांडवी बनवायलाही तेवढीच सोपी आणि झटपट होणारी आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप सामानाचीही गरज नाही। चला तर मग अशी झटपट होणारी रवा खांडवी बनवायला सुरुवात करूया। ही रवा खांडवी बनवण्यासाठी मी इथं अर्धा कप एवढा मोठा रवा वापरलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही लहान रवाही वापरू शकता। मी इथं मोठा रवा घेतलेला आहे। आता हा रवा एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच दही म्हणजेच अर्धा कप एवढं दही घालून घ्यायचं आहे। हे दही फ्रेश आहे, जास्त आंबटवालं नाही। त्यानंतर यामध्ये 1 चमचा एवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, आपल्याला दही, रवा आणि पाणी यांचं प्रमाण समान ठेवायचं आहे, म्हणजे सर्व अर्धा कप एवढं घेतलेलं आहे। हे सर्व मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊन त्यामध्ये अर्धा इंच आलं आणि 1 मिरची बारीक कट करून घेतली आहे आणि ती यामध्ये घालून नंतर एकदा असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। हे सर्व बारीक झाल्यानंतर आता एका बाउलमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। आपण यामध्ये सुरुवातीला अर्धा कप एवढं पाणी वापरलेलं आहे, त्यामध्येच हे मिश्रण या कन्सिस्टन्सीमध्ये बारीक झालेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाणी वापरलेलं नाही। त्यानंतर हे बॅटर झाकण ठेवून 4-5 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत। 4-5 मिनिटानंतर हे पहा, या पद्धतीने आपलं हे बॅटर बनलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यासाठी खूप जास्त सामान लागत नाही, अगदी थोडक्या सामानामध्ये ही खांडवी तयार होते। हे पहा, या पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे। आता एका प्लेटला तेल लावून घेणार आहोत। ज्या भांड्यामध्ये तुम्ही बनवणार आहात त्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये बॅटर घालून घेऊया। बॅटर आपल्याला खूप जास्त घालायचं नाही, खूप जाडही हे बनवायचं नाही आणि खूप पातळही बनवायचं नाही। मी 2 पळी एवढं बॅटर यामध्ये घालून घेतलेलं आहे। हे घातलेलं बॅटर आपल्याला असं सर्व बाजूला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये हे आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आहे। त्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 3-4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटानंतर हे पहा, बॅटर हाताला चिकटत नाही, म्हणजे आपली खांडवी तयार झालेली आहे। बाजूला काढून थंड करून त्यानंतरच ही आपल्याला कट करून घ्यायची आहे। सुरुवातीला अशा कडा सर्व सोडवून घ्यायच्या, त्यानंतर मध्ये कट करून घ्यायचं आहे। कडा पातळ असतात, त्यामुळे आपल्याला अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर अशामधून तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता। मी सरळ लांबट अशा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर एका बाजूने कडा सोडवत अशी ही पट्टी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने अशी ही पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतरच आपल्याला ही रोल करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही सरळ रोल करू शकता किंवा उलटी बाजू करून रोल करू शकता। हे पहा, मी या उलट्या बाजूनं रोल केलेला आहे। पूर्ण रोल बनवून झाला की मग शेवटचं टोक असं जोडून घ्यायचं आणि हे पहा, या पद्धतीने हे तयार आहे। आता मी हे पट्टी न काढता डायरेक्ट रोल करून घेते आहे। त्यासाठी कडा सोडवून डायरेक्ट असं प्लेटमध्येच रोल करून घ्यायचं आणि हे पहा, या पद्धतीनं असं उलटं रोल करून घेतलेलं आहे। असे आपले खांडवी तयार आहे। आता एका पॅनमध्ये 1 चमचा एवढं तेल घालून घेतलं आहे। तेल सर्वत्र पसरून त्यामध्ये 1 चमचा एवढी मोहरी घालून घेतली आहे। त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी चिरलेली मिरची घालून घेतली आहे। त्यानंतर थोडीशी मिरची परतून झाली की त्यामध्ये आपण जी खांडवी बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत। आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। फोडणीमध्ये ही खांडवी अशी परतल्यामुळे ह्याची टेस्ट अजूनच वाढते, त्यामुळे हे असं थोडंसं 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आणि हे पहा, एकदम टेस्टी अशी ही खांडवी आपली तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ